नमस्कार, योगिताज किचन रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला ढाबा स्टाईल किंवा हॉटेलमध्ये मिळणारी चमचमीत रसरशीत अशी राजमा मसाला भाजी बनवून दाखवणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पाहू। सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी राजमा रात्रभर भिजवून स्वच्छ धुवून घेतला आहे। कुकरमध्ये धुवून घेतलेले राजमा घालणार आहोत। यामध्ये 2 कप पाणी घालणार आहोत। तसेच चवीपुरतं मीठ घालायचं आहे। कुकरमध्ये राजमा झटपट शिजतो। कुकरला झाकण लावून 5 ते 6 शिट्या काढून घेऊया। कुकरच्या शिट्या होईपर्यंत आता आपण ढाबा स्टाईल वाटण बनवणार आहोत। त्यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यावर इथे आपण 1 चमचा धने आणि अर्धा चमचा जिरं घेतला आहे। अगदी मंद आचेवर हे आपण खमंग परतून घ्यायचं आहे। यानंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि 2 इंच आलं घालून कच्चेपणा कमी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। इथे आपण 1 उभा चिरलेला कांदा घालणार आहोत। कांदा हलकासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्यावर यामध्ये घालूया 2 मध्यम आकाराचे मोठे तुकडे करून घेतलेले टोमॅटो। टोमॅटो हलकासा नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर सर्व जिन्नस 4 ते 5 मिनिटं परतून झाल्यावर गॅस बंद करून घेऊया। आता हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून गरजेनुसार पाणी घालून वाटून घेऊया। वाटण झालेलं आहे। तसेच कुकरच्या 5 ते 6 शिट्या झाल्या आहेत। कुकर थंड झाला आहे, उघडून पाहूया। 5 शिट्यांमध्ये राजमा अगदी छान मऊसूत शिजून तयार आहे। आता कढईत राजमाला फोडणी देण्यासाठी कढई गरम करून त्यात 2 चमचे तेल घालूया। तेल कडकडीत गरम झाल्यावर इथे आपण काही खडे मसाले घालणार आहोत। यामध्ये मी 2 तमालपत्र, 3 लवंगा, 4 ते 5 काळी मिरी आणि 1 लहान दालचिनीचा तुकडा घेतला आहे। अगदी 2 मिनिटं हे सगळं असं छान खमंग परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण तयार करून घेतलेले वाटण घालूया आणि मंद आचेवर 2 मिनिटं तेल सुटेपर्यंत व थोडासा कच्चेपणा नाहीसा होईपर्यंत परतून घेणार आहोत। अशा प्रकारे परतून घेतल्यानंतर 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद पावडर आणि 1 चमचा कसुरी मेथी घातली आहे। कसुरी मेथीमुळे भाजीला छान हॉटेलसारखा स्वाद येईल। आता मिनिटभर सर्व जिन्नस परतून घेतल्यानंतर या स्टेजला शिजवलेला राजमा पाण्यासकट यामध्ये घालायचा आहे। तुम्हाला रस्सा पातळ हवा असेल तर गरजेनुसार गरम पाणी घालू शकता। आता मोठ्या आचेवर छान खळखळून उकळी आल्यावर मध्यम आचेवर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटांपर्यंत शिजत ठेवायचं आहे। 4 ते 5 मिनिटांनंतर गॅस बंद करूया आणि वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून भाजीत मिसळून घेऊया। तर थंड झाल्यावर तुम्ही पाहू शकता राजमा मसाला भाजी अगदी ढाबा हॉटेलमध्ये मिळते तशीच डाचसच झाली आहे। तर अशी ही राजमा मसाला भाजी भातासोबत, तंदुरी रोटी सोबत खायला अप्रतिम लागते। तर आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।